नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण उभा आहोत पूर्व बारव या ठिकाणी. या ठिकाणी दामनखेडला जाणारा हा जुना रस्ता आहे आणि ह्या बारव चं नागरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. या साईडला सुद्धा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कच्चा रस्ता दिसत आहे. आपल्या सोबत इथं जे उभे आहेत हे दोघं जे आहेत यापैकी सय्यद हसन शेर जमा हुसेन नावाचे व्यक्ती, बरोबर ना? तर त्यांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे बारव ग्रामपंचायतीच्या विरोधात. बारव ग्रामपंचायतीने अनधिकृत मुरुम उत्खनन केलेला होता व तो रस्त्याच्या कडेला भरलेला आहे. तर यांची तक्रार ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करावा किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी या संदर्भात तहसीलदारांकडे आहे. तहसीलदार कचेरीकडून याबाबतचा पंचनामा करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीला नोटीस देखील पाठवली आहे, परंतु पुढे काही कारवाई होत नाही. म्हणून आता सय्यद यांनी आपल्या जुन्नर टाइम्सशी कॉन्टॅक्ट केलाय. काय सांगाल? माझं मत आहे तुम्ही काहीतरी थोडीफार आमची मदत करणार आहे सर. पण आम्ही जे मागच्या वेळेस मुरुम उत्खनन केलेलं आहे त्यावेळेस आम्ही 3-4 महिने झाले अर्ज तुम्ही केलं का मुरुम उत्खनन? नाही, ग्रामपंचायतीने आणि त्यांचं एक सदस्य आहे, आमच्या एरियातला एक सदस्य आहे नेमत अली सय्यद म्हणून. ते पण थोडं त्यांनी इथं उत्खनन केलेलं आहे, स्टॉक पण करून ठेवलं होतं. पंचनामा सुद्धा झालेला आहे. पंचनामाची कॉपी इथं माझ्याकडे इथं नोटीस आहे, पंचनामा नाहीये याच्यामध्ये. पंचनामा आहे माझ्याकडे सर. पंचनामा पण झालेलं आहे, तहसील साहेबांकडे पण दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतचं पण एक माझ्याकडे किती ब्रासचा पंचनामा? 75 बराचचं पंचनामा झालेलं आहे. तरी आतापर्यंत काही कारवाई झालेली नाहीये. म्हणजे 8-10 ऑक्टोबर महिन्यात पंचनामा झालाय. बरोबर. 75 ब्रास दिसते, 74.10 ब्रास. बरोबर, ठीक आहे. ओके. मग तुमचं म्हणणं आहे का कारवाई झाली नाही, पण माझ्या हातात तर नोटीस आहे. नोटीस एकच काढली, त्यानंतर नोटीसची डेट नंतर आतापर्यंत मी तहसीलदार साहेबांकडे मी रोज ऑफिसला जातोय, तरी पण काही मला नोटीस काढतोय त्यांचे अधिकारी मला असं म्हणून पाठवून देतात. आतापर्यंत काय मी प्रांत साहेबांना पण एक नोटीस काढली, प्रांत साहेबांची पण नोटीस आली, त्यावरही अजून काही कारवाई झालेली नाही साहेब. म्हणजे तहसीलदार यांना पाठीशी घालतात असं तुमचा आरोप आहे? आम्हाला असं शंका हा, आम्हाला अशी शंका आहे. आम्हाला शंका आहे का कारवाई का होत नाही. त्याला 6 महिने झाले, अजून काही कारवाई होत नाही. याच्यावर आम्हाला शंका आहे. आता प्रांतला पण ऑफिसला पाठवलं होतं, प्रांतनी परत एक लेटर त्यांना काढलंय, अजून त्यांनी ते लेटर काढलं. ठीक आहे. आता या ठिकाणी आता विषय जरा हा फक्त मुरुमाचा नाहीये, कारण की हा मुरुम टाकलेला आहे, हा साईड पट्टीला टाकलेला आहे. आपण कॅमेरा फिरवला तर हे जे पाठीमागे जे माती मिश्रित मुरुमाचे ढीग दिसतात ते यांचेच आहेत. यांनी तक्रार केलेली आहे. या रोडच्या कडेला हा जो आपल्याला मुरुम दिसतोय किंवा खडी वगैरे दिसते, ही खडी कोणी टाकली? त्यांनीच टाकली तर ग्रामपंचायत. हे ग्रामपंचायतीने खडी टाकलेली आहे व ही जागा आमची आहे. आमच्या जागेमध्ये हे रुंदीकरण करताय, ही प्रामुख्याने यांची जुनी तक्रार आहे. नक्की काय आहे? नक्की हे जे सिमेंट रोड दिसतोय सर, हे सिमेंट रोड जे आहे हे पण अनलिगली आहे. आम्हाला पब्लिकला दिशाभूल केली. त्यांनी सांगितलं दामनखेड ते परदेशपुरे ते दामनखेड जे रोड आहे ते रोड तिकडे आहे. हे जागा स्वतःची प्रायव्हेट जागा आहे आणि तिथली निधी इथं टाकलेली आहे. अच्छा, म्हणजे हा जो पाठीमाग रोड दिसतो जुना, बरोबर, ह्या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट करायचं असं सांगितलं आणि त्यावर तिथं न करता इकडे टाकला. टाकलं साहेब. मग ही जागा तुमची कशावरून? आमची जागा आहे, आमचं पेपर आहे, मोजणी वगैरे सगळं आहे आमचं साहेब. मोजणी गेली? सगळं केलेलं आहे. काय गट नंबर आहे जागेचा? 27-1 आणि 27-2. आता इथं हे सिमेंट कॉन्क्रीट तर मला नवीन दिसतंय, म्हणजे खूप वर्ष असं काय नाही. 2 वर्षापूर्वी सिमेंट रोड केलंय. आम्ही अडवलं होतं, वरचे पोरं म्हणजे बाया लोक आले, आम्ही दोघांना भावाला शिव्या गाड्या केले. आम्ही पोलिसांच्या तक्रारी इथं तिकडं पेपर वगैरे सगळं करताना त्यावेळेस करून टाकलं त्यांनी. म्हणजे त्यांनी पोलीस पण आणलं, तुम्ही अडथळा करू नये म्हणून? पैसे खाऊन ते पोलीस आले होते, पैसे खाऊन आले होते. मला असं वाटतं तुम्ही पाहिलं का पैसे खात? पाहिलं ना, पण मला शंका आहे. जाऊ दे, शंका आहे. ते ठोस ते आपले पहिले ग्रामसेवक होते, सॉरी, नंतर पोलिसांना म्हणजे तुमचं असं म्हणणं, एकाने बोला, तुमचं असं म्हणणं आहे का हा रस्ता हा तुमच्या हद्दीतला आहे, केलं कसं काय यांनी? बाय आणले, दमदाटे केलंय, भांडण वगैरे ना हो म्हणून आपलं आम्ही दोघच भाऊ होतो. हे तर होतच नाही, मी एकटा होतो. 4-5-10-15 बाया आणले,
त्यांची कंप्लीट नोंद आहे मी बाया कुठल्या बारोतले बाया आणले होते म्हणजे इकडं वरती जे रस्ता म्हणजे लोकांची वस्ती झालेली म्हणजे ती लोक आली का इकडं कोणी लिगली नाही वरती अनलिगली सगळं टोटल कोणी लिगली वरती नाहीये सगळी गबजी जागा केलेली टोटल कोणाचे कागद नाहीये हे सगळं ओट साठी केदारीने सगळं केलेलं आहे जे सरपंच होता ना केदारी त्यांनी हे सगळं झक मारली बाकी कोणी काही केलं नाही दुसरी गोष्ट अशी गट नंबर काय हा 27-1 आणि 27-2 जर आम्ही तुम्ही मोजणी थांबा आता आपण मुद्द्यावर येऊया थांबा जरा मुद्द्यावर येऊया कुठून कुठं तुमची हात दाखवली जरा दाखवता का इथून म्हणजे या बरं इकडं म्हणजे हे जे दिसतंय हे शेड कोणाचे आहे ते? आपले हे पूर्ण आपले अशी तुमचेच आहेत हा इथून हे पाऊल वाटे तुम्ही मोजणी सरकारी मागितली होती का खाजगी नक्षा आहे ना आपल्या सरकारीचा सरकारी हो नक्षा पण आहे किती वर्ष झाली त्याला मोजणीला कमी कमी 15-1 वर्ष झाले कुठं हात आली होती तुमची इथनं अशी क्रॉस हात अशी म्हणजे या ठिकाणी अशी क्रॉस हात दे क्रॉस हात आणि आम्ही आणि हे काय इथं पाठीमागे हे वाड आहे नैसर्गिक आहे का नैसर्गिक आहे. अच्छा आणि इकडं कुठं हात दे चला दाखव बरं जागेची का हा तुमची हद्द कुठे आहे हे 27-1 ची हद्द इथपर्यंत आहे आणि 27-2 ची हद्द 27/1 कोणाचा आहे भावाची आम्ही काकाची 27/2 कोणचा आहे 27-2 आमची काकाची आहे आम्ही 27-1 आमची स्वतःची आहे 27/1 म्हणजे ही 27/1 आहे का हे इथपर्यंत कुठं म्हणजे 27/1 चा नंबर इथं आला होता असा 27-2 ते टांकीपर्यंत म्हणजे या ठिकाणी तिकडून तुमच्या जागेतून अख्खा रस्ता घेतला आणि इथनं अर्धा घेतला बरोबर आहे का? पूर्ण आणि 27/2 तुमचा कोण भाऊ आहे तो नाही आता त्यांची कुठं हात आहे टँकर पर्यंत म्हणजे तो टँकर दिसतो अशी इथपर्यंत हात आहे कधी अशी परत अशी आली अशी आणि मग परत ते अशी क्रॉस होती आणि दुसरी गोष्ट असं आहे साहेब ज्यावेळेस काम म्हणजे चालू हा या ठिकाणी हा संपूर्ण हा इकडचा तुमच्याच भावकीच्या हद्दीत रस्ता जातो दुसरी गोष्ट अशी आहे जर आम्ही हे मागितलं त्यांच्याशी PWDC आणि ग्रामपंचायतशी माहिती अधिकार जर माहिती अधिकाऱ्यांनी आपलं ग्रामपंचायतचं लेटर पॅड वरती दिलेलं आहे आमच्याकडे काही पुरावे नाही तर मग काम कसं काय केलं त्यांनी ग्रामपंचायत लेटर काय देतीये ग्रामपंचायत कार्यालय पाडळी हसन हसन तुम्ही ना मीच मी माहिती अधिकार मागितलं होतं साहेब ग्रामपंचायत आम्हाला उत्तर देतीये तर या ठिकाणी आपण पाहू शकतो का यांनी माहिती विचारली का यांचं 27/1 आणि 27/2 या गटातून ग्रामपंचायतीचं काय रस्त्याचं काम केलंय का तर ग्रामपंचायतीने याची अशी माहितीचं उत्तर दिलंय ही कागदपत्र कार्यालयाकडे उपलब्ध नाही म्हणजे या ठिकाणी काही रस्ताच झालेला नाहीये असं त्याचा अर्थ निघतो तर मग आता हा तुमचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमच्या जागेतून रस्ता केला तर केला परत आता त्याचं वायडिंग चालू आहे असं यांचं म्हणणं आहे आता तिकडं ओढा असल्यामुळे तिकडं काय वाइंडिंग होऊ शकत नाही पण इकडं वाइंडिंग चालू आहे तिथं जेव्हा ते इथं काय करायला आले होते तेव्हा तुम्ही काही बोलले नाही का आता किती दिवस झाले याला सर आम्ही भरपूर बोलले पण मेजॉरिटी एवढी आम्ही दोघं भाऊ काय करणार तरी आम्ही पेपर गोळा करता करता ते 2, 4, 5, 8 दिवस असेच गेले आमचे त्याच दिवशी त्यांनी रस्ता तयार करून टाकला तरी आम्ही एवढे कंप्लेंट केली पोलीस साहेबांना केली PWD साहेबांना अर्ज दिलाय मेजॉरिटी म्हणजे तुम्ही दोघच भाऊ आहेत का दोघच आम्ही 27/2 चा उल्लेख केला इकडे दुसरा मालिक आम्ही भाऊ 3 आहे एक भाऊ बाहेर राहतोय म्हणजे इथंच राहतोय जुन्नर मध्ये पण आम्ही जास्त इकडंच राहतोय आणि आमचे जे काका आहे ते आमच्या गावात राहिलाय इकडे एक नानवटीला ते ठीक आहे पण त्यांनी काय केलं काकानी काका पण इथं त्यांनी काही आतापर्यंत काही सांगितलंच नाही आम्हाला आम्ही चालू आहे आमचं चालू आहे आम्ही हा तुम्ही आहे तुम्ही करून करा काकानी विरोध केला का केलंय ना काय माहिती आता ठीक आहे तर तुमचा या ठिकाणी आपण पाहतोय का या ठिकाणी रस्ता वायडनिंग करण्यासाठी ग्रामपंचायतीने ह्या बारव जी पूर्व बारव ज्याला म्हणतात या ठिकाणी हा रस्ता यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जागेतून संपूर्ण रस्ता करण्यात आलेला आहे असं असताना देखील 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी पाठीमागं बघू शकता लोकवस्ती वाढलेली आहे आणि यांना रस्ता पहिला होता तर एकदम मातीचा रस्ता होता पाऊल वाटच होती या ओढ्याच्या कडेने लोक जात असायची कारण की आम्ही पण या ठिकाणी बऱ्याच वेळा गेलेलो आहे तर मग या ग्रामपंचायतीने दामनखेल तो रोड आहे का तो रोड दाखवला याच्या रोडवर आपल्याला सिमेंटकरण करायचंय कॉन्क्रीटकरण करायचंय त्यासाठी निधी मंजूर केला आणि तो निधी तिकडे न वापरता
या ठिकाणी हा सिमेंटचा रस्ता करायला वापरला असं यांचं म्हणणं आहे. आणि यांचं असंही म्हणणं आहे का हे 2 वर्षापूर्वी ज्यावेळी रस्ता हा सुरू होता तर हे म्हणत होते की आम्ही मोजणी केलेली आहे, हा रस्ता पूर्ण आमच्या हद्दीतून करू नका. परंतु हे फक्त दोघं तिघच हे आहेत भाऊकी यांची, आणि काही भाड्यानेच दिले ना हे गाडी. समजा भाड्याने दिलेले आहे आणि इकडची जी लोक वरती ह्या वसाहत करून राहतात ती बऱ्यापैकी लोक या ठिकाणी आली, त्या काही लोक किंवा पोलीस देखील आले यांना हे विरोध करतायत म्हणून. आणि त्या ठिकाणी रस्ता काय अजून काय सांगायचं? म्हणजे हे जे रस्ता जे आहे ना तिथपर्यंतच झालेलं आहे, आमच्या हद्दातच झालेलं आहे. पुढे रस्ता नाहीये. आणि इथं कधी धामणखिंचा रस्ता कधी भेटला ना पूर्ण जागा मी सोडून देईन. धामणखिंचा रस्ता आणि शोणे किल्ल्याचा असं निधी दाखवली आणि त्याचा गैरउपयोग इथे केला. तेच सांगतोय. तर मग यांचं असं देखील म्हणणं आहे का हा रस्ता फक्त इथूनच काढलेला आहे, पुढे तो जे आपल्याला चिंचचं कसलं वडाचं झाड आहे तिथं पिंपळाचं तिथपर्यंतचा रस्ता आहे का? मग ती गाडी कशाने आली? कच्चा रस्ता आहे वरती कच्चा रस्ता आहे. अडवलंय तिकडं, त्यांची सेपरेट जागा आहे, त्यांनी बरोबर अडवलंय. तिकडं अडवलं, तिकडं नाही केला. नाही तिकडं काहीच नाही केलं. तुम्ही माणसं कमी आहेत भांडायला म्हणून तुमच्याकडे केला. बरोबर. आणि तिकडं अडवलंय त्यांनी, तिकडं पण थोडीफार भांडणं झाली. तिथं पण विरोध, तिकडं इष्टे आणले म्हणून ते थांबलंय रस्ता, नाही तर ते पण झालं असतं आतापर्यंत. काय किंमत आहे इथं जागेला किंमत आता 20-25 लाख रुपये गुंठावरी असं. आता किती गुंठे जमीन गेली तुमच्या काकाची? 5 गुंठे गेली असं. 4-5 गुंठे 5 दुने 10, हे किती 1 कोटी रुपये झाले का? आमचं भरपूर नुकसान पण केलंय ग्रामपंचायतनी. तुमचं आमचं सहकार्य करावं, आम्हाला न्याय भेटावा, आमची हेच अपेक्षा आहे तुमच्याशी. आणि मुरुमची कारवाई व्हावी. आता ग्रामपंचायतीचं आता हे टेक्निकल भांडायला लागलेले आहेत. ग्रामपंचायतीने यांचं जे नुकसान केलंय रस्ता बळदाटी यांच्यातून, तर मग यांनी अशी आयडिया केली का मुरुमाचा वगैरे पंचनामा करा आणि ग्रामपंचायत दंड करा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने यांनी बी आता हे करायला सुरुवात केलेली आहे. परंतु आता तहसीलदार साहेब काय कारवाई करतील ते आता पुढं पाहणं गरजेचं आहे. आपण देखील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू की नक्की का दंडात्मक कारवाई होत नाही का, काय कारवाई प्रोसेस सुरू आहे का. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय का जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे बारोचा प्रॉब्लेम असा आहे का खूपच पद्धतीचं क्रिटिकल बांधकाम आहेत, नक्की जागेची त्याचं 7-12 पण निघत नाही, बरेच काही करीत हे विषय आहेत. तो विषय वेगळा आहे. परंतु झपाट्याने या ठिकाणची लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे रस्ते करणं गरजेचं आहे. परंतु जर एखाद्याच्या जागी जमिनीमधून रस्ता करायचा असेल तर त्याच्या जमिनीचं भूसंपादन ग्रामपंचायतीने करायला पाहिजे होतं, त्याला योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे होता. अशा पद्धतीने रस्ता दाखवायचा इकडं करायचा बल तिकडं, हे काही योग्य नाहीये. तरी आता काय तुम्ही काय वरिष्ठांक तक्रार केली का तुमच्या जागेत रस्ता केला? सगळी जागी आम्ही तक्रार केलेली आहे. PWD ला तक्रार केली. काय उत्तर आलं? काय उत्तर देतच नाही, काहीच नाही. कोणी आम्हाला कोणी एक्सेप्ट म्हणजे सहकार्य करतच नाही. यांचं आता म्हणणं न्याय देत नाहीये. न्याय पाहिजे. तर आता या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे का यांच्याकडे भांडायला माणसं कमी आहे म्हणून हे इथं रस्ता करण्यात आला, पुढे रस्ता काय होत नाही. भांडायला बाया आणतात, कुठल्या बाया आणतात? ते बारोची सगळी जिथे बाया आहे ना ते बाया आणतात, पुढे बायाला करतात. ते बाया आला आम्हाला शिव्या गाळ्या, तर बाया संघ काय भांडण करायची. आम्ही इज्जतदार लोक आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. तहसीलदार साहेबाला रिक्वेस्ट आहे आमची की त्यांना कारवाई कठोर कारवाई करावा आणि आम्हाला न्याय हे द्या. उत्खनन केलेलं आहे ते पण कारवाई व्हावीच. पुढे गेली तुम्ही ते विचार. आणि गव्हर्नमेंटच नुकसान करतायत अनलिगली उत्खनन करून. पैसा काय? अरे मग तेव्हा तुम्ही स्टे दिला असता तर काही काम थांबलं असतं ना. स्टे काय थांबवलं नाही ना. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे का त्वरित याबाबत जो काही रस्ता ठीक आहे केला आहे तर आता काही करणं शक्य नाही, पण हा रस्त्याचं हे रुंदीकरण हे चालवलेलं आहे आणि हे रुंदीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तहसीलदार साहेबांनी याचा पंचनामा करावा आणि त्वरित संबंधित ग्रामपंचायतीवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी. जुन्नर टाइम्स, 12 जुन्नर.